बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये 6 सेकंडला केतन, 9 सेकंडला आपण पाहतोय सर्वेश 4 षटकांची मॅच. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. बॉलची मागणी केली, बॉल द्या. चॉईस बॉल नसणार आहे. जो बॉल दिला जाईल त्या बॉलनेच खेळावं लागेल हे लक्षात घ्यायचंय. बॉल फुटला, बॉल हरवला तर नवीनच दिला जाईल आणि रिव्ह्यू बॉल फुटला हरवला देखील नवीनच दिला जाईल. रिव्ह्यू कोणत्याही प्रकारचा नसणार आहे कारण एक कॅमेरा असल्यामुळे जे पंच डिसिजन घेणार पंचांना जर वाटलं तरच पुढचा रिव्ह्यू घेतील. बाकी थर्ड अंपायर कोणाला LBW आउट असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि इथून मॅचला सुरुवात करायची टीम खोणी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण संघ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फाईट करत असताना म्हात्रेपाडा संघ. स्ट्राईक एंडला केतन, 9 सेकंडला सर्वेश, बॉलिंग मार्क वरती हेमंत आणि मॅचला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत इथून पोहोचला आणि गेम ऑन. लेग्स प्ले, पहिला बॉल स्ट्राईक एंडला केतन आहे. वेगवान होता, जास्त बाहेर राहिला, वाईट सोडून दिला. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला की हा बॉल वाईट आहे. नक्कीच चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असणारं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ब्रदर्स 11 चषक सोनारपाडा आयोजित ब्रदर्स 11 2026 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. बॉल तयार, हलक्या हाताने कट केलाय, चांगला फटका घेऊन काढला. इथं आपण पाहतोय हलक्यानं प्लस केलं आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली. त्याला माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये राहणं, उभं राहणं भरपूर गरजेचं आहे केतनला कारण इथून धावा येणं भरपूर गरजेचं असणार आहे. सेकंडला फलंदाज आपण पाहतोय खेळाडू सर्वेश. सर्वेशला इथून चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो, हलक्या हाताने कट करा असं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये व्यवस्थित. इथून चला डॉट बॉल. आणि चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार आहे. चांगला धावा बनवणं गरजेचं असणार आहे. हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतो. आणि मगाशीच उल्लेख केला 2 वर्ष इथे सुमित पाटीलचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पिसवली संघाचं नक्कीच खरंच कौतुक करेल. 2 वर्ष त्या संघानं सुमित पाटील यांना जिंकून दिलं आणि या वर्षी देखील एंट्री देत नव्हते, मात्र आता चान्स मिळाला. चान्स खरंच आता जर इथून संधी मिळाली तर सुमित पाटीलचं नशीब भरपूर चांगलं असेल. गोलंदाज इथून समोरच्या दिशेने खेळून काढलाय. स्क्रीन वरती समोरचा फटका केतनच्या बॅट मधून आला. 6 धावा येतोय. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मध्ये आपण बघितलं अगदी देखना आणि सगळाच का क्रिकेट मधला इथून निघून गेला 6 धाव्यांसाठी. षटकार, फटका सजवला केतन लॉंग ऑन आणि लॉंग ऑप्शन मध्ये बॉल निघून गेला. अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. हेमंत पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार आहे. पुन्हा एकदा बॉल जास्त बाहेर राहिला. हेमंत कुठेतरी चुकीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जे पॉवर प्लेचं षटक महत्वाचं षटक आहे त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेचं असतं आणि त्या कुठेतरी चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. त्या षटकामध्ये धावा जास्त येतात आणि त्या षटकामध्ये धावा जास्त बनवण्याचं काम केतन आणि सर्वेश मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा बॅटला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघून चाललाय. शेवटच्या क्षणाला फिल्डिंग चांगली झाली आहे. तोपर्यंत धावा कंप्लीट झाला. 2 तिसरीचा कॉल केतननं सांगितलं नको. इथून 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागेल आणि 2 धावसंख्या पुढे सरकली आहे. 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. काय झालं? गाडी तो गाडीचा आरसा फिरवायचा. कोणती गाडी आहे? शाईन प्लीज कोणते खेळाडू तिथे असतील तर आरसा फिरवा. त्रास होतोय डोळ्यावरती कारण अंपायरने लगेचच कॉल केला. शेवटचा बॉल आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट गेले 3 वर्ष ही स्पर्धा आपण पाहिली आणि हे 4थं वर्ष या स्पर्धेचं. खरंच चांगली मेहनत
स्वीट शीट खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅट न तर धावा येतात, तर रिव्हर्स फटक्यांची गरज नाहीये केतनला. आणि इथून कुठेतरी स्वीट शीट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 12. ओव्हर नंबर 1 इथून हेमंतचं षटक संपलं आणि अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला वेळ घेऊ नका प्लीज. लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचा. टीम मीटिंग अंपायर कोणाला देखील टीम मीटिंग घेऊन देऊ नका मैदानाच्या आतमध्ये, कारण वेळ आपल्याला वाचवायचा आहे. नेक्स्ट मॅच टॉस टीम आपण करणार कोळेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम सोनार सोनारपाडा. आर्य मिनरल सोनारपाडा हा संघ. तर 2 षटकांची मॅच 2 षटकांची मॅच असणार आहे ती लक्षात घ्यायचं आयोजकांचा कॉल. नक्कीच अनिरुद्ध केणे सोनारपाडा गावचे आहे. नक्कीच आपण बघत होतो एक युवा उद्योजक आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाणी वाटप वगैरे सगळं चांगल्या रीतीने केलं जातं. तर त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. त्यांना विनंती करेल टीम कोळेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आर एम एल सोनारपाडा लॉंग ऑफ बाउंड्री कव्हर केली आहे. स्क्रीनच्या वरून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंच सांगतात बिग 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 षटकार. A1 क्वालिटीचा ब्रँड काय असतो ना तो दाखवला आणि नजाकत पाहण्याजोगा अफलातून षटकार डिझाई. पकडल्यानंतर बघितलं बॅटवरती व्यवस्थित सर्वेशनं घेतला. म्हात्रे पाटण त्यांच्या विरोधामध्ये टीम खोणी फाईट करते. आणि गोलंदाज आपण बघितलं ओव्हर नंबर 2 मध्ये आला अनंत म्हात्रेला आपण बघतो एक चांगला गोलंदाज आहे. मात्र कुठेतरी पहिला बॉल चुकीचा झाला. हो वेगवान आहे. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल लगेचच उत्तर दिलंय. कमबॅक कसा करायचा जेव्हा जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुमच्याकडे व्हेरिएशन असणं भरपूर गरजेचं आहे. प्रत्येक बॉल तुम्हाला वेगळं हाताळणं गरजेचं आहे आणि तीच गोलंदाजी इथून करणं गरजेचं आहे. टीम कोळेगाव कॅप्टन आणि टीम आर्य मिलन सोनारवाडा कॅप्टन या. आपण टॉस करणार आहोत. 2 षटकांची मॅच असेल ती. बॅटची गळा फलंदाज वाद विकेट सोबत यष्टीरक्षकाने घेतला जाईल. ज्याच्या बॅटमधून धावा सर्वेश येत होत्या. 1 विकेट पहिला धक्का टीम बॅटिंग करत असताना मात्र टीमला बॅक टू द पवेलियन इझी. टॉस 3 षटक 3 ओव्हरची मॅच असणार आहे. आरे मिलन सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये कोळेगाव. इथून आपण करतो नाणेफेक. त्या मॅच मध्ये अतिशय चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून आपण पाहिलं. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते मात्र 2 पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर सांगायला गेलं सर एक डॉट आला आणि एक विकेट आली. कमबॅक कसा करायचा तर गोलंदाजाकडून शिकणं गरजेचं आणि क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता ना तेव्हा तुम्हाला कमबॅक करता आला पाहिजे. नक्कीच हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हो वेग बघा. टप्पा पडल्यानंतर आणखीन एक डॉट बॉल म्हणजे एक षटकार आल्यानंतर 4 बॉल डॉट आले. हे क्रिकेट आहे. ही गोलंदाजी आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा पहिलेचे 3 ते 4 बॉल जरी चांगले आले ना शेवटच्या 2 बॉलवरती काय होईल हे सांगू शकत नाही. हे तर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक. बॅटर स्ट्राईक एंडला नवीन आपण बघतोय तो मात्र बादल आपण पाहायला मिळेल. आता बादल इथून गरज आहे धावांची. जसा पाऊस येतो तसा हा धावा बनवणार का वेगानं. नक्कीच झालं बॅटनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतो एक सिंगलच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण लगेच फेकी केली आहे. 7 धावा खर्च केल्या 5 बॉल मध्ये आतापर्यंत. गोलंदाज आपण बघतो अनंत म्हात्रेला. आता मात्र 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल 1 टू गो. स्लोवर वन इथून जास्त बाहेर आला. वाईट सांगतात पण आम्हाला. हा वाईट बॉल. नेक्स्ट मॅच टॉस इथे झाला. टीम कोळेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आपण बघणार आरे मिलन सोनारपाडा. टॉस कोणाच्या बाजूने राहिला आम्हाला कळवा लगेचच. टॉस कोणी जिंकलाय?
गोळेगाव टॉस जिंकला. डिसिजन काय असणार आहे ओंकार? आमच्यापर्यंत लगेचच कळवायचं. शेवटचा बॉल देखील जास्त बाहेर राहिलाय. वाईट लागोपाठचे 2 वाईट आले. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. अनंत म्हात्रेला इथून ही गोलंदाजी चांगली करावी लागेल. सेकंड फलंदाज आपण बघतोय. केतनला आपण बघितलं सेकंडला आणि इथून सर्वेश एक सिंगल इथून मिळतेच. सिंगल धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. 22 धावा. षटक क्रमांक दुसरं संपलं दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत 22 धावा आल्यात. अजूनही 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे झाला. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण हे सर्व संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि चांगला खेळ इथून मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. चांगला खेळ इथून करणं गरजेचं. पुन्हा एकदा गोलंदाज बॉल उंच गेलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. गोलंदाज आपण फक्त तिथला असेल. फलंदाज बाद. परतावाला गेलं. खेळाडू सर्वेशला माघारी विकेटचं पतन. आता विन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. भावेशला इथून 2 धक्के विकेटचं पतन आतापर्यंत बघायला गेलं तर फलंदाज आउट झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश आला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण ओव्हर नंबर 3 मध्ये साहिलला बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मोठा फटका खेळायचा होता. पॅटर्न बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आणखीन एक आला. डॉट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये लगेचच जसा टप्पा पडला लगेचच बॉल जाऊन विसावला. कारण पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर 12 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या. असं वाटलं धावा कुठेतरी वेगानं वाढतील. मात्र तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर बॅटिंग करत असताना म्हात्रेपाडा संघाच्या 2 विकेट्स इथून गेल्यात. पुन्हा एकदा आणखीन एक बॉल. इथून आला डॉट बॉल. फास्ट घ्या प्लीज. आम्ही आता वारंवार तुम्हाला तीच सूचना करू. स्पीडअप घ्या कारण मॅच लेट चालू झाल्या. वेळेवरती संघ उपस्थित राहिले नाही आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला सर्व सामने कव्हर करायचे आहेत. आपण बघतोय चांगले मॅच इथून खेळाव्या लागतील सर्वांना फास्ट. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ बाजी मारणार आहे हे आपण पाहणार आहोत. उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा. समोरच्या दिशेने खेळून काढला. आपण बघतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये 2 क्षेत्ररक्षक आले तिथून पाहतोय. तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. काय गोलंदाजी राहिली आहे साहिलची मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसरा बॉल डॉट. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती 1 रन आली. 4 चेंडू झाला. 2 to go. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. साहिल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ ऑन्ट्री कव्हर करत असताना स्क्रीनवरती बॉल जाऊन आदळला. सर्वात सेफ फटका क्रिकेट मधला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार. फलंदाज आपण बघतोय. क्षेत्ररक्षक धावतोय. पाठलाग जरूर चालू आहे मात्र शेवटच्या क्षणाला बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय तो चौकार. मी मगाशीच सांगितलं. पहिलेचे 4 जरी चांगले आले ना शेवटचे 2 बॉल सर काय होईल सांगू शकत नाही. म्हणजे 10 धावा म्हणजे भरपूर झाल्या आणि इथून 10 धावा खर्च झाल्या शेवटच्या 2 बॉलवरती. म्हणजे टोटल 11 धावा
या षटकामध्ये साहिलनं खर्च केला. धावसंख्या धावफलकावरती 33 ते 30 धावा धावफलकावरती आहेत. काय गोलंदाजी इथून चांगली करावी लागेल आता शेवटच्या षटकामध्ये. चला अंपायर टीम मीटिंग कोणाला घेऊन देऊ नका. लगेचच क्षेत्ररक्षण सहज मला सांगायचं. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये लगेचच चालू करा. साहिल पाटील साहिल पाटील ओव्हर नंबर 4 मध्ये आपण बघतो. चला फास्ट घ्या साहिल. वेळ घेऊ नका कारण वेळ आमच्या जवळ आज कमी आहे. वारंवार आम्ही तुम्हाला ती सूचना करू. पुन्हा एकदा हा बॉल जास्त बाहेर राहिला. पहिलाच बॉल आला वाईट. या 2 बॉलवरती 10 धावा काहींना खर्च केला नसत्या तर धावा भरपूर कमी राहिल्यासाठी बॅटिंग करत असताना मात्रपाडा संघाच्या मात्र धावसंख्या 34 34च्या घरामध्ये बरंच 11 चषक 2026 सोनारपाडा आपण बघतोय. हे 3 आयोजक जितू पाटील, योगेश पाटील, अनिश केणे. भरपूर मेहनत. आणखीन एक लागोपाठचा दुसरा देखील व्हाईट बॉल. चांगले पंच आपण पाहतोय. तर त्या उन्हामध्ये देखील त्यांची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. वाहिले राजेश वाहिले वसारचे आणि शशांक पाटील संदपचे अतिशय चांगली मेहनत त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा बॉल हवेमध्ये आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक फक्त बघावा लागेल. क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. मस्तक वेदस्तक. बॉल निघून चला सीमा पार येतोय षटकार. डीजे चार बॉलचा खेळ शिल्लक असेल. पहिलेचे 2 वाईट आले नंतर एक षटकाराला हा डॉट आला म्हणजे अजूनही 4 बॉल बाकी आहेत. धावसंख्या धावफलकावरती 41 झाला. एवढा धावा झाला. अतिशय चांगलं क्रिकेट मात्र संघाचं पाहायला मिळतं. वेगानं टाकलाय. टप्पा मिळत नव्हता कुठेतरी सर सांगायला गेलं तर आता मात्र टप्पा मिळाला. त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतो. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा बॅटिंग करत असता तेव्हा तुम्हाला गोलंदाज कसा येऊन कशी गोलंदाजी करतो त्याच्या हातावरती लक्ष ठेवणं गरजेचं असतं. नक्की तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टॉस होता समोरच्या दिशेने खेळून काढला. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक येतोय. फिल्डिंग चांगली झाली तोपर्यंत मिळणार फक्त एक सिंगल. सिंगल धावसंख्या धावफलकावरती 42 धावा आणि इथून बॉल झाले आतापर्यंत ते मात्र 4 टू गो. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला टीम कोळेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करणं RM11 सोनारपाडा विनर विनर संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना दिसणार. 3 षटकांची ती मॅच आपण पाहणार आहोत. बदर्स 11 चषक सोनारपाडा भव्य दिव्य ओरम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसाची अतिशय चांगली संकल्पना तुमच्या भेटीसाठी आली आहे. टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर आला. पुन्हा एकदा लाईन भरकटली आहे. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि इथून क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळत असताना क्रीडांगणावरती आपण पाहतोय सकाळपासून थोडीशी हवा वातावरण वेगळं होतं. मात्र हवेच्या विरुद्धवरती आता मात्र षटकार जातात. विकेट देखील गरम झाल्या आणि इथून धावा वेगाने येतात. फुलटॉस हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली. टी फ्लाय झेल फलंदाज बाद. आणखीन एक धक्का टीम मात्रेपाडा संघाला. बॅक टू द डगआउट. विजयी
वाईट गोलंदाजी कुठेतरी चुकीची पाहायला मिळते. 44 44 धावा धावफलकावरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते मात्र चौथं आपल्याला पाहायला मिळालं आणि दोन्ही इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असणार आहे. क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असेल. आणि शेवटचा बॉल धावसंख्या धावफलकावरती 44 44 धावा पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलवरती काय येईल? शेवटचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आपण बघतोय लुरून आले. अतिशय चांगला झेल टिपलाय. हेमंत ज्यानं पहिलं षटक हाताळलं त्यानं झेल घेतला. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. ही मॅचला सुरुवात करायचा आहे. स्पीड अप घ्या. बॉल द्यायचा नवीन पंचांना. सोय सोईल तणवीर सारखे ऍक्शन या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. आणि साहिलला खरंच आपण बघत असतो ना, खेळाडू भरपूर आवडतात आणि त्याच्यासारखी ऍक्शन त्या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळतं. तर हे लक्षात घ्यायचं आहे. अंपायरचा बरं. अशा आतमध्ये आपण बघतो आता मात्र सामना रंगत असताना इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं, चांगल्या धावा बनवणं गरजेचं आणि हेच ते क्रिकेट रंगत असताना इथून रन कंप्लीट करायच्या टोटल मैदानाच्या आतमध्ये 45 यामधून दोन आपण नंतर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो 2 धावांची पेनल्टी दिली आहे टीम मात्र बड्या संघाला.
ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. सरफराजच्या बॅटमधून आलाय षटकार डिझे. दुसरा बॉल अगदी चांगला होता. आपण बघितलं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवला. इथून चांगलं क्रिकेट मैदानात टीम कोणी करणं गरजेचं असणार आहे. इथून धावा कुठेतरी बघितलं चेसिंग होताना थोडंसं अवघड जात आहे. मात्र इथून हा संघ टीम कोणी करणार का? कारण थोडस आपण बघतोय सीमारेषा भरपूर लांब वाटते आणि इथून धावा कुठेतरी पहिल्या सकाळपासून थोडा कमी येत होत्या. पुन्हा एकदा आपण बघतोय बॅटला कट होती. इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अपील स्ट्रॉंग आणि इथून आपण बघितलं आणि पहा यानंतर थ्रो चुकीचा झाला. टोटल मिळतील धावा 5. चौकार आलाय. हे तर क्रिकेट आहे. जिथे एकच धाव तिथे टोटल 5 धावा मिळाल्या. विकत घेतलाय का? 11 रन स्कोर बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. 3 बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय कशासाठी रनआउट. अंपायर डिसिजन नोट आउट आहे तोपर्यंत पंचांचा आपण कॉल आला तर आम्ही चेक एकदा करू आणि तोपर्यंत तुम्हाला डिसिजन लगेचच पोहोचवतोय. टायगरचे आकाश पाटील आणि जय भोईर उंबारलीचे वेलकम. तुमचं देखील ब्रदर्स 11 क्रिकेट संघ सोनारपाडा आयोजित मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. या टायगरचे आकाश पाटील आणि उंबारलीचे तुमचं देखील सहर्ष स्वागत. पोचला काय आडू नोट आउट असणार आहे लक्षात घ्यायचंय. चेक केला आम्ही इथून आणि इथून संदपचे अंपायर अतिशय चांगलं डिसिजन शशांक पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी देखील भरपूर क्रिकेट खेळलंय. त्यांनी देखील रेग्युलर क्रिकेट आता 40+ मध्ये खेळताना देखील अतिशय चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो नेहमी. त्यांनी देखील आपल्या नावावरती भरपूर कारनामे राहिलेत. 6 बॉल 6 देखील धावा वाचवल्यात. भरपूर चांगले क्रिकेट शशांक पाटील यांच्याजवळ देखील आणि पंचांचं काम आता करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावा धावफलकावरती आपण बघणार आहोत 11 स्कोर 11 धावा. हो मोठा फटका काय आज होता. अपील स्ट्रॉंग आहे जास्त बाहेर राहिलाय. साठी नक्कीच लेग व्हायचा इशारा. पंच देखील तितके स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतात. राजेश वायले वसारचे आहेत. त्यांच्याकडे देखील एक चांगला अनुभव आपल्याला बघायला मिळतोय. ऑफिशियल पंच उन्हामध्ये भरपूर असे पंच आपण बघितले. सगावचे रमेश म्हात्रे झाले, सचिन म्हात्रे झाले. ते देखील चांगले पंच आहेत. आणखीन एक आता अपील स्ट्रॉंग पुन्हा एकदा आणखीन एकदा लेग बायचा इशारा पण सहसा आपल्यापर्यंत पाहायला मिळतो. बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक चालू असताना पहिलं अजूनही एक बॉलचा काही शिल्लक आहे. धावफलकावरती बघायला गेलं तर 13च्या घरामध्ये चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं असणार आहे. चांगला धावा बनवणं गरजेचं आहे. 45 करायच्या होत्या मात्र 2 आपण इथून कुठून तरी पॅनल्टी दिली. मात्र आता करायच्या असतील ते मात्र 43 धाव्यांची गरज. हा बॉल वेगवान आहे. फिल्डिंग खराब झाली पहा. यष्टी रक्षकाच्या हातामधून बॉल सुटला. आउट आहे फलंदाज. OUT फलंदाज बाद. शशांक पाटीलचं लक्ष पहा किती चांगलं आहे आणि इथून विकेटचं पतन डीजे.
मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा होत्या. 2 पेनल्टीच्या ऍड केल्या. तिथून 15 धावा केल्यात आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 15. षटक क्रमांक पहिला संपला 18 बॉलमध्ये इक्वेशन. आता आपण तुमच्यापर्यंत घेऊन येतोय या मॅच मध्ये. टायगरचे आकाश पाटील या स्टेजवर आणि जय भोईर उंबारलीचे वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. या जवळचे मित्र त्यांचं देखील उपस्थित राहिल्या स्पर्धेमध्ये, तर वेलकम. जय भोईर उंबारलीचे आणि आकाश पाटील टायगरचे तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय गोलंदाज. बॉलर नेम सांगायचा. भावेश. गोलंदाज भावेश. भावेशचा हा बॉल असे चेंडू ठेवणार नाही सरफराज. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, निघून चाललाय 6 धावांसाठी. येतो षटकार डीजे. चांगला टीम खोनीचा रेग्युलर क्रिकेट देखील भरपूर गाजवलंय त्यानं. आणखीन एक बॉल हव्यामध्ये या शतरक्षक आहेत. आपण बघतो एक धाव कंप्लीट झाल्या. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. दुसरीचा कॉल होता आनंदाचा, मात्र लक्ष नव्हतं. सरफराज संतीतून मिळेल एक सिंगल. आता आनंदावर की जबाबदारी दिली मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती 22 धावा 22 ऑन स्कोर बोर्ड. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आणि येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं ब्रदर्स 11 मध्ये सहर्ष स्वागत. स्टेप आउट झाला. इथून डायरेक्ट हिट केला होता यष्टीरक्षकानं, मात्र बचावला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अनंताचा मात्र अनसक्सेसफुल ठरला. त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं चांगल्या धावा येणं भरपूर गरजेचं असतं. तेच ते क्रिकेट आपण रंगत असताना पाहतोय. क्रिकेटनं भरपूर काय दिलं मित्रांनो. क्रिकेटनं मित्रपरिवार भरपूर दिला, ओळख भरपूर दिली आणि क्रिकेट बोलवत असेल तर नक्कीच जा मित्रांनो. क्रिकेट कधीच तुम्हाला सोडून जाणार नाहीये. क्रिकेट भरपूर चांगलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपण बघतो भावेश. 3 बॉल मध्ये धावा खर्च केला 7. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक मोठा फटका काय असा होता. पॅटर्न बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. स्टंप वरून गेलाय. नक्कीच आपण पाहतोय लागोपाठचे 2 डॉट आलाय. साईक अनंताजवळ गेल्यानंतर कुठेतरी बॅच मध्ये धावा थांबल्या आणि त्यानंतर अजूनही बॉल शिल्लक असणारे 2 ओव्हर नंबर दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. हा बॉल उंच हवेमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दोन्ही हात खुल्ले केलेत आणि दोन्ही हातांच्या मधून बॉल निसटला आणि त्यानंतर कुठेतरी कॅच ड्रॉप झाली म्हणजे स्ट्राईक सरफराजला मिळाली. एक बॉल बाकी आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. आम्ही नेहमी तुम्हाला जेव्हा क्रिकेट तुम्ही खेळत असता तेव्हा आम्ही वारंवार सूचना करत असतो. मात्र कुठेतरी हा सहज सोपा साधा सरळ घ्यायला गेला, मात्र कुठेतरी हातामधून निसटला आणि त्यानंतर एक कंप्लीट झाली धाव. धावसंख्या धावफलकावरती 23. सरफराजचा हा बॉल आपली स्ट्रॉंग होता. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग खराब झाली. एक सिंगल इथून मिळते. षटक क्रमांक दुसरं संपलं. धावसंख्या धावफलकावरती 24 आणि आता मात्र 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 मध्ये करायच्या धावा 21. 21 धावा. चेसिंग करायला कुठेतरी सर सांगायला गेलं अवघड होतं, कारण अतिशय चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं. मागच्या मॅच मध्ये बघितलं 6 बॉल 24 ची मॅच आणून ठेवली होती. 1 बॉल 5 वरती. हेच तर क्रिकेट आहे. काही सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. 6 बॉल 6 होत नाही. 1 बॉल 1 देखील होत नाही. मात्र 1 बॉल 6 लगेच होतात लगेच क्रिकेटमध्ये. हे तर क्रिकेट आहे, कारण तेव्हा फक्त मारायचंच असतं. डोक्याच्या मध्ये टार्गेट एक फलंदाज असतं, बाहेरच मारायचा. 1 बॉल 1 ची मॅच कुठेतरी बॅट्समन डिफेन्स करायला जातो आणि तो डिफेन्स करायला गेल्यानंतर कुठेतरी बॉल डॉट होतो, विकेट जाते आणि त्यानंतर हे क्रिकेट. मात्र जेव्हा 1 बॉल 6 पाहिजे तर एकच डोक्यामध्ये फक्त बाहेर मारायचा.
हेच तर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण रंगत असताना एक मॅच सुरुचीची होईल का? प्रेक्षकांना बघण्याजोगे मॅच होणार का इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अंडर 21 2003 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतो सरफराज बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज झाला. फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय. बस्त वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी होणार नाहीये. महत्वाचा विकेट सरफराज मैदानाच्या बाहेर ज्यासाठी हे जाळं विणलं होतं तो कुठेतरी जाळ्यामध्ये अटकला आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का. गोलंदाजाचं नाव सांगायचं सर्वेश. सर्वेश येतात बॅटर समीर आलेत. समीरला आता इथून जबाबदारी दिली टीम खोनी संघानं. बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉल उडला होता असं वाटलं की बॉल जातोय की काय निघून ऐन टायमावरती फिल्डिंग चांगली झाली. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 10 चेंडू 20 धावांची गरज. 10 बॉल 20. मी मगाशी सांगितलं सागर पराड की चेसिंग करायला थोडंसं अवघड जात आहे कारण बॉल लवकर बाहेर जात नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका काय असा होता नशिबाचा चौकार येतोय की काय मात्र फिल्डिंग चांगली झाली त्यानंतर पंचांचा इशारा एक सिंगल इथून लेग बायचा. इथून पाहायला मी तर चांगली सर्वेशने गोलंदाजी केली. आता समीकरण असणारे 9 बॉल रन करायचे असतील 19. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. हे 3 बॉल जर चांगले आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये काही देखील होऊ शकतं. इथून चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. सरपराचा बॉल देखील पोहोचला नाही. कुठेतरी कॅच घेतला. स्लोवर वन फसवलं. हेच तर क्रिकेट आहे ना. मी नेहमी सांगत आलो जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता तेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा प्रत्येक बॉल वेगळं व्हेरिएशन असणं भरपूर महत्वाचं आणि हे व्हेरिएशन त्या खेळाडू जवळ आहे. हा बॉल कुठेतरी फसवलं समीर पाटीलला आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. आता मात्र 8 बॉल रन 19 करायचे आहेत. इथून जर 2 बॉल चांगले आले तर मॅच मध्ये ट्विस्ट. पुन्हा एकदा फलंदाज ऑफिस स्ट्रॉंग मात्र डिसिजन आपण पंच सांगता लेग बाय एक सिंगल मिळेल. आता 7 बॉल आणि 18 धावांची गरज या मैदानाच्या आतमध्ये आहे. ती बॅटिंग करत असताना कोणी संघाला नेक्स्ट मॅच RM11 सोनारपाडा त्यांच्या विरोधामध्ये कोळेगाव. कोळेगाव डिसिजन काय आहे? टॉस तुमच्या बाजूने आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटनं घेऊन काढायचा होता. इथून आपण पाहतोय अनंत धावतोय. दुसरीचा कॉल असेल पहा. का गाणं 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 घेतल्या आता या धावा. तर नेक्स्ट मॅच कोळेगाव टीम तुमची होणार नाही हे लक्षात घ्यायचंय. यानंतरची मॅच वाडेकर आणि कोण? कंबालपाडा. वाडेकर आणि कंबालपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी आपण नाणेफेक करणार आहोत. नेक्स्ट मॅच तुमची असणार आहे लक्षात घ्या. आता समीकरण आहे 6 बॉल आणि रन करायचे आहेत 16. 6 चेंडू 16 कोण ही मॅच घेऊन जाणार कोणी ही टीम म्हात्रेपाडा. टीम कंबालपाडाचे कॅप्टन आलेत का? टीम कंबालपाडा कॅप्टन उपस्थित नाहीये. टीम वाडेकरचे आलेत. वाडेकरचे उपस्थित आहेत. तर टीम कंबालपाडा आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर या टॉस साठी चला वेळ घेऊ नका प्लीज. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 6 बॉल 16. इथून मैदानाच्या आतमध्ये बनवणार का टीम खोणी? आणि फलंदाज बाद समीर पाटीलचा खेळ संपुष्टात. आणखीन एकदा काडीम कोणीला बॅटर मैदानाच्या बाहेर. समीर पाटील बॅक टू द पवेलियन डीजे.
आता साहिल पाटीलला इथून धावा बनवणं गरजेचं आहे. अनंत म्हात्रेवरती जबाबदारी तर साहिलच्या बंदूक खांद्यावरती दिली तिथून गोळी कशी मारायची टीम म्हात्रेपाडा संघाला त्याच्या हातामध्ये आहे. इथून बॅटिंग चांगली करणं भरपूर गरजेचं असणार आहे. हो, हा बॉल थोडा टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर आला. वाईटचा इशारा पंचांनी केलाय. आता बॉल शिल्लक 5 करायचे रन 15. एखादा मोठा फटका आला तर मॅच बघायला नक्कीच मजा येणार. नेक्स्ट मॅच टीम खंबालपाडा त्यांच्या विरोधामध्ये टीम आपण बघणार आहोत फाईट करत असताना दिसणार वाडेकर दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. मोठा फटका काय असा होता बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. 3 स्टंप वरून बॉल निघून चालला. इथून डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजीचा आतापर्यंत 6 मध्ये 16 थांबवायला आला. आता 4 बॉल आणि 15 ची गरज. 4 चेंडू आणि 15 धावा सामना जिंकण्यासाठी टीम म्हात्रेपाडा संघाला. हा बॉल आणखीन जास्त बाहेर राहिलाय. वाईटचा इशारा थोडासा दबाव तर निर्माण झालाय गोलंदाजावरती. आता बॉल शिल्लक आहेत 4 रन करायचे 14. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कलाटणी देऊ शकतो टीम खोणी संघाला. इथून तेच क्रिकेट दाखवणं गरजेचं असेल. चांगलं क्रिकेट दाखवणं गरजेचं असणार. नेक्स्ट मॅच असणार आहे वाडेकर त्यांच्या विरोधामध्ये टीम खंबालपाडा हलक्या हाताला घेऊन काढला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघून चालला एकदम कंप्लीट दुसरीचा कॉल आणि इथून 2 धावा तर कंप्लीट तिसरीचा कॉल वेगानं काय रनिंग आहे मैदानाच्या आतमध्ये अगदी वेगानं 3 धावा कंप्लीट झाल्यात. आता बॉल शिल्लक आहे 3 आणि रन करायचे असणार मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र 11 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट होणार. टीम खोणी की टीम म्हात्रेपाडा काय घडेल काय बिघडेल या 3 बॉल मध्ये समजेल. फुल टॉस आहे. त्या दिशेनं क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. फलंदाज बाट आनंद मात्रेला देखील माघारी परतावा लागेल. धक्का क्रमांक 14 टीम खोणीला बॅटर बाद डीजे. बॉल शिल्लक आहेत 2 रन करायचे 11. बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत. जबाबदारी आता हेमंत वरती आहे आणि आता या हेमंतला इथून कंप्लीट करावा लागतील. लेफ्ट हँड बॅट्समन अगदी घातक असतात. डावखुरे त्याचे फलंदाज घातक असतात. मात्र 2 बॉल मध्ये 11ची गरज आहे आणि पॅनल्टीच्या 2 धावा देऊन सुद्धा टीम म्हात्रेपाडा संघानं नक्कीच इथून कमाल करून दाखवली आहे. ही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सर्वेशच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे सामना झुकला. 22 देखील पहिले 6 आल्यानंतर पूर्ण चांगली गोलंदाजी त्याने राहिली आणि इथून मिस फिल्डिंग देखील झाली होती. धावा देखील आल्या होत्या. मात्र कुठेतरी टीम खोणी संघानं चेसिंग आतापर्यंत सर ऑब्झर्व केलाय. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये 17 मध्ये 21 ची मॅच देखील काढली. इथून आपण पाहायला मिळालं. आता मात्र सामना पूर्णपणे किशामध्ये जाऊन गेलाय. तो टीम आपण पाहतोय म्हात्रेपाडा संघाच्या बाजूनं. तर नेक्स्ट मॅच टॉस आम्ही करणार आहोत. टीम वाडेकर आणि त्यांच्या विरुद्ध टीम फाईट करणार खंबालपाडा. कॅप्टन आलेत. तर आकाश पाटील यांना विनंती करेल टायगरचे की तुमच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तर टीम वाडेकर आणि टीम खंबालपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच यायचं आणि इथून सामना पूर्णपणे केला म्हात्रेवाडीच्या बाजूनं आणि हा बॉल सामना विजयी झाला. टीम म्हात्रेपाडा संघ. हार्ड लक बॅड लक टीम खोणी आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं मैदानाच्या बाहेर हार्ड लक हरकत नाहीये टीम खोणी. तुमचा प्रयत्न चांगला राहिला आणि इथून तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तुमचं देखील धन्यवाद.